जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण बघितलं की मागच्या वेळेस भगवान कृष्णाने समुद्र तटावर जागा हेरली आणि तिथेच आपली सुवर्ण नगरी बसवायचं ठरलं. आणि मग सर्वांनी कुशस्थली नावाची, सौराष्ट्रात कुशस्थली नावाची हीच नेत्रदीपक सुविहित निर्माण यादवांचं निष्णांत स्थापत्य विशारद मुनीवर गर्ग करणार आहेत अशा विश्वास आहे. यादवांना शोभेल असंच नगर ते उठवतील. तुमच्यातील सर्व स्थापत्यकार, लोहकार, काष्टकार, उपलेपक, ताम्रकार, सुवर्णकार अशा कारागिरांनी हे नगर निवडक कौशल्यानं उठवायचं आहे. त्यांना अमात्य विभृतूंनी पाचारण केलेले देशोदेशीचे निष्णांत कारागिरी सहकार्य करतील. उद्याच वृषभरथांनी सर्वांनी मिळून प्रस्थान ठेवायचं आहे. हे नगर समस्त यादवांचं आहे. यासाठी रात्रंदिवस त्यांना श्रमयोगाची साथ सर्व नगर जयनांनी द्यायची आहे. किती झालं तरी मथुरा हे महाराज यदूपासूनचं यादवजनांची एक उग्रसेन यांच्या इच्छेनुसार मूलस्थान आहे. ते संपूर्ण नाही त्यागता येणार. त्यासाठी महाराज उग्रसेन यांच्या इच्छेनुसारच त्यांच्या निवडक सैनिक योद्धे घेऊन मथुरेत काही काळ मागे थांबतील. इतर झाडून सारे लहान थोर स्त्री पुरुष पश्चिम किनाऱ्याची वाट धरतील. म्हणजे सगळे यादव, तो श्रीकृष्णाने सांगितलं की सगळ्यांनी तिकडं जायचं आणि तिकडेच राहायचं त्या बेटावर. मथुरेपासून अनर्थ सौराष्ट्रापर्यंत उद्यापासून यादवजनांची एक सतत रांग लागली पाहिजे. आहे सर्वांना मान्य. मी उजव्या हाताची वळवलेली मूठ आकाशात उंच उभवून यादवांच्या भरगच्च राजसभेला भावपूर्ण आव्हान घातलं. मान्य, अवश्य मान्य. यादव श्रेष्ठ, उद्याच मथुरेबाहेर पडू आम्ही सारे यादव नायक. श्रीकृष्ण महाराज जयस्तु जयस्तु. राजसभेत असा एकही कंठ नव्हता जो गरजून प्रतिसाद देत उठला नाही. काही दिवस गेले. आमच्या गर्गमुनींनी आणि देशोदेशीच्या राजपुरोहितांनी घोषित केलेली खग्रास सूर्यग्रहणाची वार्ता सर्वत्र पसरली. बघा, तेव्हा पण ग्रहण व्हायची. तर प्रथेप्रमाणे या सूर्यग्रहणाचा प्रदोष निवारायचा होता. ब्रह्मावर्तातील प्रमुख महाजनपदाचे राजे आणि त्यांची राजमंडळ तीर्थ कुरुक्षेत्रावर त्यासाठी एकवटणार होती. सन्नेत सरोवराकाठी सूर्यकुंडाजवळ आम्ही यादवही जाणार होतो. त्यासाठी अग्नपथक पाठवून शिबिराची व्यवस्थाही केली. आमच्या शूरसेन राज्याला 3 प्रबळ शत्रूंचं काहीतरी खग्रास ग्रहणच पडू बघत होतं. काल यवन, शाल्य आणि जरासंध यांच्या विनाशी मेढ्याचा अक्रूर सत्राजित असे निवडक योद्धे निघालो कुरुक्षेत्राकडे. माझा 4 शुभ्र घोड्याचा गरुडध्वज रथाचं सारथ्य या प्रवासात दादाभाऊ उद्धव करणार होते. त्याला श्रीकृष्ण प्रेमाने उद्धव म्हणायचा. तो कुणाच ठाऊक. यावेळी मला आतून प्रकर्षानं जाणवलं की आपण काही सारथ्य तेवढं मुळीच करू नये. रथाच्या मागील घेरात बसून भोवतीच्या नयनहर निसर्ग न्याहाळताना माझ्या मनी विचाराची चक्रच चक्र फिरून गेली. कुरुक्षेत्र सरोवराने दाटलेलं पवित्र धर्मक्षेत्र, आम्हा यादवांच्या कुरुच्या, मत्स्य, वत्स, चेंदी, पांचाल, पंचनद, विराट अशा कितीतरी क्षत्रियांच्या, कितीतरी पूर्वजांच्या पिढ्या इथे लोटत आल्या होत्या. अगदी न चुकता प्रत्येक सूर्यग्रहणाच्या वेळी सन्नेत सरोवरकाठी नानाविध दान करून धन्य झाल्या होत्या. असेच तर आम्हीही चाललो होतो. पण काही केल्या माझ्या मनाचं पाखरू देहाच्या फांदीवर क्षणभरही स्थिरावत नव्हतं. लाभल्यापासून सुदर्शनाचे पवित्र मंत्र बोल मी आजवर मनोमन ऐकत आलो होतो. यावेळी मात्र एकसारखी जाणवत होती ती कर्कश, घरघरत येणारी भरतीच्या वादळी समुद्राची गांज आणि टिटवी पक्षिणीचे कात्रे बोल. या का होतं हे असं? मी अनेकदा हाच प्रश्न स्वतःला विचारून बघितला. समाधानकारक उत्तर काही मिळत नव्हतं. शेवटी मी स्वतःशीच हसलो. प्रश्नानं पितांबरच झटकून टाकलो. ते बघून शेजारचा उद्धव बोलला, दादा, कसला विचार करत होतास इतका वेळ? तसं त्याला तर्जनीनं समोरचं सन्नेत सरोवर दाखवीत मी म्हणालो, उद्धवा,
आलं आपलं इच्छित स्थळ कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र उतरूया. सूर्यकुंडाची उत्तर दिशा धरून आम्हा यादवांच्या राहुट्या पडल्या. शिबिर उठले. गर्गमुनींनी निर्देश दिला तसं स्नान उरकून आम्ही सूर्यकुंडात उभे राहिलो. ग्रास पडणाऱ्या आकाशमणी सूर्यदेवाला अर्घ दिली. कुंडाकाठच्या दान चौथऱ्यावर उभं राहून मी दादा उद्धव समोर येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला दान देऊ लागलो. संपूर्ण सरोवर काठ धरून सर्वत्र अशीच दानसत्र चालली होती. आम्ही सुलक्षणी पुष्ट गायी, उपयुक्त पाळीव प्राणी, शुद्ध मधाचे बुधले, दिव्य औषधी, वनस्पती रसाचे कुंभ, वस्त्र, धन, धान्य, माणिक, मोती, वैदुर्य, पोळी अशी रत्न, सुवर्ण, चांदी, रूप यांचे अलंकार मुनिवरांच्या साक्षीनं भरभरून दान करू लागलो. सूर्याच्या तेजबिंबाला ग्रासाचा प्रारंभ झाला आणि मी उभ्या देही थरथरलो. भोवतीचे आप्त अमात्य मुनिवर्य, सुनेतकुंड आणि होय कुरुक्षेत्रही पार विसरलो मी. माझे डोळे आपोआपच मिटले गेले. मला क्षणभर भासच झाला मीच ग्रासलो जातो आहे. मी रवी रशुमान. मग काहीच उरलं नाही. कणाकणानं मी फक्त ग्रासला आणि ग्रासलाच गेलो. काही पळांनी मला गदगदा हलवून प्रिय उद्धव डोळे विस्पारून माझ्याकडे कसं तरीच बघत म्हणाला, किती भयान काळा ठिक्कर दिसत होताच काही काळापूर्वी ग्रासाच्या वेळी तू दादा. अरे मला एकदा तरी सांग, तू नेमका आहेस तरी कोण? म्हणजे बघा, जेव्हा सूर्यग्रहण झालं तेव्हा साक्षात श्रीकृष्ण भगवान काळे ठिक्कर पडले होते. म्हणजे त्यांना पण ते जसं सूर्याला ग्रहण, म्हणजे सूर्य हा भगवंतच आहे ना, कृष्णच आहे सूर्य, आणि म्हणून सूर्याला ग्रहण लागलं तर कृष्ण पण काळा पडत होता. म्हणजेच भगवंतच सृष्टीवर विष्णूच्या अवतारामध्ये आले होते. तसं मी त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधत म्हणालो, हे अक्रूर काका काय म्हणतात ते तरी ऐकशील प्रथम. मग नुसतंच हसलो. काही न घडल्यासारखं. तसं समोरचे अक्रूर काका नम्रपणे म्हणाले, महाराज आत्ताच मला कुरूचे राजमंत्री विदुर भेटले. हस्तिनापुराहून आपल्या आत्या कुंतीदेवी आले आहेत आणि तिथे पहिल्यांदा पांडव कृष्णाला भेटले. कारण कुंती आत्या आणि कुंती आत्या जे 5 पोरं तिच्यासोबत आलेले होते आणि ते स्नानासाठी आले होते. ग्रहण लागल्यानंतर दान धर्म करत असतात आणि समुद्र स्नान करत असतात, त्याच्याकरता ते आले होते. पण तिथे पहिल्यांदा त्यांनी आपल्या आत्याबाईचं जे आणि जसं वर्णन मी बाबांच्या तोंडून ऐकलं होतं त्यांनी तसंच ते होते. आणि जेव्हा ते आत्याला भेटले तेव्हा आत्याला भेटून त्यांना एकदम म्हणजे ज्याप्रमाणे सांदीपनी ऋषींना भेटल्यावर त्यांना आनंद झाला, आपल्या आईवडिलांना भेटल्यावर त्यांना असं आकर्षण झालं, तसंच या आत्याबाईंनी डाव्या हाताशी असलेल्या धिप्पाड गौरपुत्राच्या भक्कम दंडाला धरून पुढे खेचलं. म्हणजे आत्या भेटल्यावर पण त्यांना तोच आनंद झाला. मी उठून क्षणिक आत्याबाईंच्या डोळ्यांना डोळे भिडविले. जन्मोजन्मीची हृदय खून स्पर्शून गेली. हे डोळे वेगळेच होते, मी पूर्वी कधीही न बघितलेले. माझ्या दोन्ही आया, काकू, बाबा, काका कुणासारखेच नव्हते ते. दुसऱ्या क्षणी त्या मानिनी सोशिक माझ्या प्रिय आत्या कुंतीदेवीने मला दृढ आलिंगनात घेतलं. उभ्या देहीच भरून येऊन त्या कितीतरी वेळ गदगदू लागल्या. काही पळांनी त्यांचा भावलोट आपोआप सुमार झाला. माझे खांदे घट्ट पकडून, म्हणजे कारण त्या पण कोण होत्या, तर कृष्ण भक्त होत्या. त्यांनी त्यांचा भाचा एवढा भगवंत असून कधीच त्यांनी कृष्णाला काहीच मागितलं नाही. फक्त काय मागितलं तर भगवंता मला दुःख दे, कारण दुःख दिलं, दुःखामध्ये माणूस भगवंताला विसरत नाही आणि सुख आलं तर माणूस भगवंताला विसरून जातो. आणि मग तेव्हा त्यांनी पहिल्यांदा कृष्णाने त्या तिथे पांडवांना पहिल्यांदा बघितलं. आणि आत्याबाईंनी डाव्या हाताशी असलेला धिप्पाड गौरपुत्राचा भक्कम दंडाला धरून पुढे खेचलं. त्या म्हणाल्या, हा माझा भीम, याला आवरायचं म्हणजे वादळी वाऱ्यालाच आवर घालणं आहे. माझं सोडून कधी काळी ऐकलं तर हा काय ते तेवढं तुझंच ऐकेल. धिप्पाड भीमानं मातेच्या कृतीवरून तिचा मनोदय ओळखला. पाठीशी उभ्या असलेल्या 2 भावांना पुढे घेत माझ्या पायावर घातलं. तो म्हणाला, यादवा, माझ्यापेक्षा यांनाच तुझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे माझे प्रिय बंधू नकुल आणि सहदेव. मी त्या छोट्या दोघांना वर घेत त्यांच्याकडे पाहिलं. त्यातील नकुल तर खूपच सुंदर होता. तरतरीत नाकाचा, बांधीव
यष्टीचा कोकम गौर माझ्या उद्धवासारखा. अंतर एकच होतं. उद्धव अधिक सोज्वळ जाणवला असता तोही मलाच भीमानं मला प्रेमानं गाढ आलिंगन घेतलं. नुकतीच भूक शमलेल्या वनराज सिंहासारखी आता शांत शांत दिसू लागली त्याची मुद्रा. मी अपार कौतुकानं माझ्या या चारही आतेबंधूंच्या मुद्रा, पांडुपुत्रांच्या चर्या एका दृष्टिक्षेपात सर्व बारीक लक्षणासह टिपल्या. आज बाहेरच्या वास्तवासह मनी नोंदलं. युधिष्ठिर उंचशील पसरट स्कंदाचा, उन्नत वक्षाचा, गौरवर्णीय तरतरीत नाकाचा होता. तो शांत शांत मुद्रेचा होता. त्याची पुष्टमान मात्र स्कंदापासून बरीच वर होती. त्याच्या भुवया कानशिलाकडे अधिक सरकल्या होत्या. ह्या भुवया उंच रक्तीम मासल पायाची व टपटपीत होती. माझ्यापेक्षा तो वयानं थोडासा पण ज्येष्ठच असेल. नेत्रकळा सदैव आरक्त असलेला भीमसेन शब्दशः पर्वतासारखा वनराजासारखाच होता. वळलेल्या मुठींचा बळकट वज्रप्रहार त्याच्या वक्षावर केला असता तर ठण असा ध्वनी स्पष्ट उमटावा असंच त्याचं वक्ष म्हणजे पुठ्ठ होतं. लोहरसाचं भरदार त्याचे विपुल दाट कुरळे केस त्याच्या भक्कम स्कंदावर डौलात रुळत होते. त्याचा आवाज साधं बोलतानाही मृगाचे मेघ गुरगुरावेत तसा ऐकणाऱ्याला दडपून टाकणारा होता. तोही वयानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ म्हणजे मोठा होता. नकुल सहदेव एकाच वयाचे, उंचीचे व अंगलटीचे होते. नर कपोताच्या जोडीसारखे दोघेही घोटीव यष्टीचे तरतरीत दिसत होते. माझ्यापेक्षा थोडे कमी उंचीचे होते ते. भीमही तसाच, पण त्या दोघांच्याहून थोडासा उंच, मात्र माझ्यापेक्षा किंचित ठेंगणा. या पहिल्याच भेटीत मला फार प्रकर्षानं जाणवलं. त्यांच्यापैकी एकाच्याही मस्तकी मुकुट नव्हता. आज तर तीर्थक्षेत्री यायचं म्हणून त्यांनी कुरूची ठेवणीतील पारंपरिक पिळदार पागोटीच धारण केली होती डोक्यावर. त्यांच्या उंचीनुसार त्यांना क्रमशः पुन्हा न्याहाळताना मला प्रकर्षानं जाणवलं, त्यांच्यात माझ्या उंचीचा कुणीच असा नाही. जवळच कुरूचे राजमंत्री महात्मा विदुर उभे होते. माझी त्यांची भेट होताच त्यांच्या डोळ्यातून असंख्य तेजपाखरं उडाली. त्यांची गौरवर्णी मुद्रा भावोत्कट झाली. ज्येष्ठ असून, कुरूचे राजमंत्री असून ते मला वंदन करण्यासाठी अच्युता असं अस्पष्ट पुटपुटत वाकू लागले. म्हणजे विदुर पण कृष्णभक्त होते आणि विदुराला पण माहिती होतं की कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे आणि कुंतीला पण माहिती होतं. मी चपळाईनं त्यांना वर घेत बिलगलो, पुटपुटलो, कसे आहात? माझ्या मनात आणखी एका सुहृदयाची नोंद झाली. आत्याबाईकडून वळत शेवटी मी महत्त्वाचा प्रश्न घातला, तुझा 5वा पुत्र नाही दिसत कुठे? मला हवा तो. आणि आत्ताच तर इथंच होता. आत्याबाई माझ्याकडे बघून नुसत्या हसतच राहिल्या. मला काहीच कळेना. आजवर मी जगाची मंडलं घेत आलो होतो. बाईचं हसणं मात्र कोड्यात टाकणारं होतं. क्षणार्धात त्यांनी डोळे योग्यासारखे भुवयाकडे वळविले. तसं मी समजून चुकलो. तो माझ्या मागच उभा होता. मी हलकेच अर्धमंडल घेतलं. माझे चरण केव्हा दिसतात म्हणून खोडंबलेल्या समोरच्या तेजवंत कुरू योद्ध्यानं चपळाईच केली. नेत्रपात लवायच्या आत डावा गुडघा जमिनीवर टेकवत त्यानं असं काही नेत्रदीपक विरासन घेतलं की मीही बघतच राहिलो. कुणीही बघतच राहावं असंच ते अजोड होतं. असा दिसला तो मला त्या विरासनात तर मानसरोवरावर हलकेच शुभ्र पंख हेलावेत उतरणाऱ्या डौलदार पक्षीराज राजहंसासारखा. मथुरेतील यादव राजवास्तूत कळसावर बसलेला डौलदार श्वेत कपोतासारखा. छे, तो अन्य कशाही सारखा दिसतच नव्हता. तो दिसत होता केवळ आणि केवळ त्याच्यासारखाच, आणि तेही त्याच्या विशिष्ट विरासनामुळे. मी त्याचे बळकट पुष्ट वृषस्कंद गच्च धरून त्याला प्रेमानं हलकेच वर घेतले. त्याच्या डोळ्यात डोळे सखोल रोवले. तसा तो क्षणिक हसला. आमची परस्परांना ओळख पटली. जन्मजन्मांतरीची. तो माझाच उंचीचा होता, थेट माझ्यासारखाच वर्णाचा, मत्स्यनेत्राचा, बाणाच्या अग्रासारखा दरदरीत नाकाचा, माझ्या सुग्रीव अश्वासारखा भरीव मानेचा, हुबेहूब माझीच प्रतिकृती. क्षणभर मला भास झाला
आपण दर्पणात आपली समाकृती तर बघत नाही ना. दुसऱ्या क्षणी त्याच्या माझ्यातही एक सूक्ष्म फरक आहे हे मला जाणवलं. मी स्वतःशीच हसलो. तोही तसाच हसला. माझ्या उजव्या हनुवटीजवळ जोड दात होता. त्याच्या तर डाव्या हनुवटीजवळ अगदी तसाच जोड दात होता. पुढे होत आत्याबाईंनी आम्हा दोघांच्याही खांद्यावर हात ठेवून ते हलकेच दाबले. त्या काही बोलण्यापूर्वीच मी पटकन बोललो, आत्ते, हा तुझा अर्जुन. मिळेल ते ज्ञान अर्जन करणारा, मिळविणारा. सद्गुण हेच धन मानून ते प्राप्त करणारा. धनंजय, पार्थ, काय? मी त्याच्या डोळ्यांना डोळे जोडत प्रश्न केला. जन्मता सर्व इंद्रियावर विजय घेणारा तू ऋषिकेश, तुला कशाला पाहिजे कुणाची ओळख? आणि मला म्हणशील तर तुझी कशी ओळख पाहिजे ते प्रथम क्षणीच मी दाखवून दिलंय. तुझ्या चरणाची एक लय पावणारं विरासन घेत, तो म्हणाला. दुसऱ्या क्षणी मी समोरच्या घोटीव परमवीर नरोत्तमाला माझा दृढने गाढ आलिंगनात घेतलं. माझ्या प्रिय आत्तेचे पुन्हा काही त्रोटक शब्द माझ्या कानावर तडून गेले. सारखेच दिसतात, कळतच नाही कोण कोण आहेत, कळूही नयेत. असेच राहा, एक जीव एक मन, औक्षवंत विजयवंत व्हा. कुरुक्षेत्रावर सन्नेत कुंडाकाठच्या शिबिरात शांत रात्र उतरली. मी कुंती आतेकडून तिच्या तोंडूनच पराकाष्ठेची सत्वपरीक्षा बघणारी तिची जीवनगाथा ध्यानपूर्वक ऐकली. भरीच्या तारुण्यातील तिचे चारही पुत्र थोड्या थोड्या अंतराने निद्राधीन झाले. रात्रभर ती नाना हर्षमर्षाच्या घटनांनी तुडुंब भरलेली थरारक बाल पांडवगाथा सांगतच राहिली. मी ऐकतच राहिलो. मनी वारंवार उफाळणारे सुदर्शनाचे दिव्य मंत्र रोधून साक्षी राहिला मध्येच मधुर हसणारा केवळ एकटा जागृत अर्जुन. गुडाकेश, निद्रेवर विजय मिळवलेला. जसे निवडक यादव. माझ्या रथाचे चारही अश्व मी त्याच्या साक्षीनं संकल्प सोडला तो पश्चिम सागर. सारथी दारुक, स्नेही सुदामा, प्रिय उद्धव, नुकताच ग्रासला गेलेला आभाळीचा राणा सूर्यदेव, हे सर्व मला माझे अवयवच वाटले होते. तसाच हाही होता अर्जुन. गोकुळात मला एक सखी भेटली होती, राधा. उद्धव हा माझा अत्यंत प्रिय बंधू होता. हा मात्र त्या सर्वाहून वेगळा जीवनसखा होता. मी तर वृक्षच होतो, अश्वस्थ, चक्क उलटा. हा अर्जुन मात्र होता त्याच उलट्या अश्वत्थाची चक्क सुलटी पडलेली सावली. मी आकृती होतो तर ती ऊर्जेची, एका ऊर्जेची तेजवंत जीवनज्योती. माझा हा तरणा सखा अर्जुन होता. त्याचं दिव्य ज्योतीची छाया, ज्योतीची कधी छाया असू शकते काय? होय, असू शकते. तीही तेजपुंज. सावळा अर्जुन मला तेजवंत छायेसारखाच भावला. काही एका सांध्यासाठी विसर्जनाच्या मनोभावना धडपडणारा मी होतो. ही धडपड प्रेमयोगानंच साधणं शक्य होतं. त्यासाठी मजठायी, नितांत एकनिष्ठ श्रद्धा असणारा पराक्रमी साधन पुरुष मला हवा होता. अर्जुनाच्या भेटीमुळे तो आज मला मिळाला होता. कुंती आतेचा कुरुक्षेत्रावरून निरोप घेऊन आम्ही परतलो. अशी बालमित्रांनो, अशी भेट यांची झालेली आहे पांडवांची आणि कुंती आतेची या कृष्णाच्या जीवनामध्ये. कृष्ण हे आपल्याला सर्व त्यांच्या मुखाने सांगतायत आणि आपण हे गोष्टी रूपात ऐकतो आहेत. तर असे पांडवांना घेऊन कृष्णाने खूप मोठं काम केलेलं आहे. ते आपल्या सगळ्यांना महाभारतात माहितीच आहे. असेही श्रीकृष्णाला आपण आज नमस्कार करू आणि पुढची गोष्ट पुढच्या भागात बघू. जय श्रीकृष्ण बाळ.